आमदार असा संयुक्त दौरा औरंगाबाद, जालना, बीड वाजलेला फायदा मिळते. दुर्दैवानं केंद्र सरकारमधून आम्हाला जे सांगण्यात आलं की महाराष्ट्रात 3च आत्महत्या झाल्यात, पण या 5 जिल्ह्यामध्ये जी काही आकडेवारी मिळते ती आकडेवारी काळजी करण्यासारखी आहे. उपाययोजना काहीतरी करावं लागेल. या संकटाचं स्वरूप असं आहे की इथं राजकीय लाभ घेण्याच्या संबंधीचा विचार कोणी करता कामा नये. आणि म्हणून राज्य सरकार असेल किंवा मध्यवर्ती सरकार असेल, त्याच्यामध्ये आम्हा लोकांची भूमिका ही सहकार्याची आणि प्रश्न सोडून या दुष्काळग्रस्त लोकांना कशी मदत करता येईल या संबंधीची असेल. पहिला एक प्रश्न असा आहे की जवळपास सगळे शेतकरी थकबाकीदार झाले. यापूर्वी केंद्रामध्ये आम्हा लोकांच्या हातामध्ये सत्ता असताना एकदा मी कर्जमाफी केली, पण यावेळेला सरसकट सगळीकडे कर्जमाफीची मागणी आम्ही करत नाही, पण कमीत कमी या 5 जिल्ह्यामध्ये जो शेतकरी संकटात आला आहे त्याची कर्जमाफी करावी. आणि ही कर्जमाफी केली तरच यानंतर खरीपामध्ये त्याला पेरणी करण्याच्या संबंधीची शक्ती मिळेल जे सरकारकडे राहील. दुसरा एक प्रश्न या ठिकाणी दिसला की दिवसेंदिवस मराठवाड्यामध्ये फळबागा वाढवण्याच्या संबंधीची प्रवृत्ती विशेषतः तरुण शेतकऱ्यांच्याच आहे. जालना आणि औरंगाबाद या 2 जिल्ह्यामध्ये मोसंबी असेल किंवा बाकीच्या भागामध्ये डाळिंब असेल, कुठे चिक्कू असेल, कुठे मोसंबी असेल, काही ना काहीतरी फळबागा आणि त्यासाठी टँकरने पाणी आणून सुद्धा लोक आपल्या भागात जगवतात. यासाठी सुद्धा सरकारने मदत केली पाहिजे. आम्ही लोक सत्तेमध्ये होतो तेव्हा फळबागा वाचवायला या भागाला लोकांना मी 30-32 हजार रुपये पर हेक्टरी दिलेले होते. आता महाराष्ट्र सरकारने 12,000 रुपये हेक्टरी दिले, ते अपुरे आहेत आणि तेही सगळ्यांना मिळाले नाहीत अशी तक्रार आहे. तर त्याची वस्तुस्थिती सरकारने बघावी आणि ही रक्कम वाढवावी अशी मागणी ठिकठिकाणी ऐकायला मिळते. तो विषय आम्ही राज्य सरकारकडे उद्या चल घेणार आहोत. तिसरा एक मुद्दा आहे की एक प्रपंचाला शेतीला जोडधंदा म्हणून लोक दुधाच्या धंद्यात जात आहेत. आणि लोकांनी मला पावत्या दाखवल्या की 15 रुपये आणि 16 रुपये लिटर त्यांना दुधाची किंमत मिळते. सरकारने 20 रुपये आता जाहीर केली. कडव्याचे भाव, गोळी पेंडीचे भाव हे सगळे बघितल्याच्या नंतर 20 रुपयाची रक्कम सुद्धा अपुरी आहे. याच्यामध्ये वाढ करावी आणि खरेदी दूध करण्याच्या संबंधीची व्यवस्था सरकारने केली पाहिजे. महाराष्ट्रामध्ये दूध खरेदी राज्य सरकारच्या वतीनं सहकारी संस्थांच्या माध्यमातून अनेक वर्षापासून होते, तर ती पद्धत सुरू करावी आणि तो दर हा 20च्या पुढे द्यावा. 15 आणि 16 रुपयांनी पशुधन वाचेल असं वाटत नाही. आणि म्हणून दूध उत्पादकांचं सुद्धा दुखणं हे अतिशय आहे. काही थोड्या ठिकाणी अजूनही पाणी आहे, त्या ठिकाणी विजेची जोडणी जी होती ती रक्कम भरली नाही म्हणून वीज कनेक्शन तोडण्याच्या संबंधीचा विचार होतोय. तर ठिकठिकाणी लोकांनी विजेच्याही सवलत द्या अशा प्रकारची मागणी केली. तोही विचार आज त्या ठिकाणी मांडण्याची आवश्यकता आहे. म्हणून उद्याच्याला या 5 जिल्ह्यातले राष्ट्रवादीचे लोकप्रतिनिधी, विरोधी पक्षनेते, मी स्वतः आणि याचे विधिमंडळ राष्ट्रवादीचे प्रमुख अशा एक संयुक्त बैठक आम्ही उद्याच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या समेत सकाळी 9:30 वाजता करणार आहोत. आणि त्यांना विनंती करणार आहोत की या बाबतीत तुम्ही सहकार्य करा. आम्हाला याच्यामध्ये राजकारण आणायचं नाही. आपण
सगळे मिळून या संकटग्रस्त लोकांना मदत करायला तयार आहोत. त्याच्यामध्ये तुमचीही मदतीचा हात त्यांच्या पाठीशी असून द्या. जिथे केंद्र सरकारची मदत हवी असेल तिथे केंद्र सरकारकडे तुम्ही म्हणणं मांडा. आमची आवश्यकता असेल तर आम्ही तुमच्याबरोबर येऊ, तुम्ही सांगितलं तर, आणि तिथूनही आपण मदत देऊ. ही आमची आता त्याच्या पाठीमागची भूमिका आहे.